शब्दमन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 329. हो. पार्ट 328 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया पार्टीला जाऊ देत नाही शुभला, तर शुभ रागावून असतो, पण तरी नंतर क्रिया जेवण विचारते आणि स्वतः भरवते आणि मग दोघांचं जेवण झाल्यानंतर शुभ बोलतो चल फिरायला जाऊ, तर क्रिया हो बोलून जाते. देन दोघेही कॉफी शॉपमध्ये जातात, तर क्रियाची कोल्ड कॉफी खूप जास्त पांचट देतात, तर क्रिया ते तशीच रिटर्न करते. तर त्याचे पैसे बिलमध्ये ॲड केलेले असतात, तर शुभ त्यांना बोलतो की हे पैसे प्लीज मायनस करा. तर ते बोलतात वेट करा, आमचे मॅनेजर येत आहे. मीन्स याआधी त्यांची थोडीफार आर्ग्युमेंट होते. सो आता पुढे बघू. तर शुभ चिडून आणि अगदी ओरडून बोलतो की मी काय रिकामा आहे का वेट करत बसायला? की कोण इथला एम्प्लॉयी आहे? पैसे कट करते ना तर तेही नाही देणार. मग बस ओरडत. तर तो पण असाच उद्धटपणे बोलतो, की "हे बघ, तू खूप बोलला मगाचपासून. मी शांत ऐकत आहे म्हणजे सर्व बोलणं ऐकलं असं नाहीये." तर शुभ लगेच त्याच्यावर हात उचलतो, पण क्रिया पटकन शुभला मागे खेचून घेते. तर बाकी स्टाफ येतो आणि बोलतो, की "सर प्लीज तुम्ही काय करताय हे?" तर शुभ तसाच ओरडून बोलतो, की "त्याला सांग ना मग. समजत नाहीये का कसं बोलायचं ते?" ओह माय गॉड! क्रियासमोर भांडण होत आहे. तर इतक्यात मॅनेजर येतो आणि विचारतो, की "काय झालं?" तर शुभ सांगतो पूर्ण कहाणी. तर ते बोलतात, की "ठीक आहे, करतो कट पैसे." देन त्याला सांगतात, तर शुभ त्याला अगदी रागातच बघत बोलतो, की "यानंतर हे असे पैसे एक्स्ट्रा ॲड करण्याआधी विचार करत जा मूर्ख माणसा." तर तो फक्त रागात बघत असतो. काहीही बोलत नसतो. अरे बापरे! तर ते झाल्यानंतर शुभ क्रिया बाहेर येतात, तर क्रिया बोलते, की "तू हे कधीच बंद नाही करणार आहेस का?" तर शुभ बोलतो, "अगं मला पैसे द्यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तू एका सिपमध्ये रिटर्न केली. मग चुकी त्यांची आहे ना. जे मागितलं ते द्यायला हवं ना. उगाच काहीतरी आणून देऊन तोंड खराब केल्यानंतर कशाचे पैसे देऊ मी त्याला?" हां, ते पण आहे. क्रिया बोलते, "हां, बरोबर आहे. सोडते. चल आता प्लीज." तर शुभ हो बोलत बाईक काढतो आणि मग दोघेही घरी येत असतात. तर क्रिया बोलते, की "मला ना आता खरंच भीती वाटत असते सतत कुठेही बाहेर जायचं म्हटलं तुझ्यासोबत तर. कारण कधी कुठे काय करशील, काय बोलशील? आय मीन चूक जरी समोरच्याची असेल, तरी तू कधीच शांतपणे बोलून सॉल्व्ह करणारच नाही. मगाशी मी तुला मागे खेचलं नसतं, तर बरोबर त्याच्या कानाखाली बसत होती. मग हे सर्व पुन्हा वाढलं असतं आणि या सर्वामुळे बदनामी होते. लाइक 4 लोकं बघतात. सो हे खरंच इन्सल्टिंग आहे ना शुभ." करेक्ट. समजव गं, समजव शुभला. तर शुभ बोलतो, "हो बेबी, माहिती आहे मला आणि मी हे सर्व अगदी लक्षात ठेवूनच बोलतो. पण समोरचा जास्तच मूर्ख असेल तर मला नाही सहन होत. मगाशी जे झालं ते व्हायला नको होतं, पण तरी तू सोबत असताना असं काही नाही करणार मी." तर क्रिया बोलते, "फक्त मी सोबत असताना नाही तर तू एकटा असेल तरी असं काही करायचं नाहीये आणि प्लीज हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर लक्षात येऊ दे. कारण त्याशिवाय काहीच नाही होऊ देणार मी आपल्यामध्ये. कळलं तुला?" तर शुभ बोलतो, "तू आता उगाच नाटकं नको करू. कळलं ना? मी काहीच चुकीचं करत नव्हतो जे तू मला असं बोलत आहे." हं. तर क्रिया बोलते, "चुकीचं काही नाहीये शुभ, पण हे भांडणं वगैरे करणं खरंच खूप वाईट सवय आहे. म्हणून होईल तेवढं तू लांब राहायचं या सर्वापासून." तर शुभ बोलतो, "ठीक आहे." देन फ्लॅटवर पोहोचतात आणि मग बेडरूममध्ये जातात. शुभ आणि क्रियाला बोलतो, की "तुझं काही काम आहे का गं?" तर क्रिया बोलते, "हो, उद्याचं प्रेझेंटेशन बनवायचं आहे मला, सो ते बनवते मी." तर शुभ बोलतो, "रात्रीची झोप लवकर सांगू नये, सो ते सकाळी उठून कर. पण आता झोप, कारण मी तुला आता काहीही करू देणार नाहीये. कळलं का?" "हां, हां." तर क्रिया अगदी लाडात जवळच समजावत असते शुभला, पण शुभ तसंच क्रियाचे दोन्ही हात पकडून बोलतो, की "लाडी-गोडी लावून खरंच काही होणार नाहीये, सो प्लीज चल झोप शांत." तर क्रिया बोलते, की "ठीक आहे, चालेल. पण जर सकाळी हग करून असताना उठत असेल मी, तर शांतपणे उठू द्यायचं. थांब थोडं, थांब थोडं बोलत तिथेच ठेवायचं नाही मला, ओके?" तर शुभ बोलतो, "जा थोडं पाणी घेऊन ये बरं. खूप तहान लागली आहे मला." तर क्रिया लगेच हसत बोलते, की "नालायक टॉपिक चेंज नको करू. आधी मी काय बोलली ते सांग." तर शुभ बोलतो, "हो, ठीक आहे, चालेल." देन क्रिया विचारते, "खरंच पाणी हवं आहे का?" तर शुभ बोलतो, "हो." क्रिया जाते आणि पाणी घेऊन येत असते. तर इतक्यात वेळात शुभ लगेच डोअरच्या मागे लपून बसतो आणि मग क्रिया आत येताच शुभ जोरात ओरडतो. तर क्रिया खूप जास्त घाबरून जाऊन पाण्याची ओपन बॉटल पूर्ण खाली पडते. मीन्स पाणी पूर्ण सांडतो आणि क्रिया तसंच घाबरून बसून देते. तर क्रियाचा पॅन्ट ओला होतो पाण्याने. तर शुभ खूप जोरजोरात हसत असतो आणि क्रिया फक्त एकटक शुभला रागात बघत असते. देन तसंच उठून शुभवर येते आणि शुभला पण ओला करते आणि मग दोघे तसंच मस्ती करतात पाण्यात.
तर शुभ बोलतो, "चल चेंज करू आता." तर क्रिया बोलते, "हां, पण तुझ्यासमोर नाही करणार मी काही. आय थिंक हे सर्व त्यासाठीच केलं असणार तू, हो ना?" तर शुभ बोलतो, "बिलकुल असं काही नाहीये. मी तर असा काही विचारही नव्हता केला गं." तर क्रिया बोलते, "तुझं सर्व माहिती आहे मला." आणि मग क्रिया तसंच आपले कपडे घेऊन पटकन दुसऱ्या रूममध्ये जाते आणि रूमचा दार बंद करते आणि लगेच बदलून येते. तर शुभ बोलतो, "तू कितीही प्रयत्न केले तरी झोपायचं इथेच आहे. असं लांब राहायचा प्रश्नच नाही." तर क्रिया बोलते, "झालं विसरला का? डॉक्टर बोलले आहे ना रात्रीची झोप महत्वाची आहे." मग? तर शुभ बोलतो, "हां, मग मी कुठे काय बोलत आहे. चल झोपू." तर दोघे तसंच बेडवर येतात आणि मग छान हग करून, कडल करत शांतपणे झोपी जातात. सो फायनली क्यूट आणि मस्तीखोर कपल्स झोपी गेलेले आहेत. सो मग सकाळी 6 वाजताच क्रिया उठते आणि शुभला मस्त टाईट हग करून झोपलेला असतो. तर तसंच क्रिया आधी शुभला फेसवरून हात फिरवत, हेअर्समध्ये हात फिरवत उठवते. तर शुभ बोलतो, "काय झालं?" तर क्रिया बोलते, "मला उठू दे बेबी, माझं काम बाकी होतं ना काल, सो ते करते मी." तर शुभ बोलतो, "आधी मला किस कर, मग उठून तुझं काम कर." तर क्रिया बोलते, "आधी हे हात तरी बाजूला कर, मला साधं इकडचं तिकडे वळता सुद्धा येत नाहीये." तर शुभ हो बोलत हात बाजूला करतो आणि क्रिया मस्त उठून बसते, हेअर्स नीट बांधून घेते आणि मग शुभला मस्त किस करते आणि मग शुभ बोलतो, "ठीक आहे, जा आता काम कर. कर, कर, काम कर." तर क्रिया तसंच उठून चालली जाते, फ्रेश होते आणि मस्त चहा करून आधी 15 मिनिट शांत बसते बाल्कनीत. आपले प्लांट्स बघत, त्यांना पाणी देत आणि मग त्यानंतर लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये काम करत बसते. आणि शुभ मस्त झोपलेला असतो. सो अशा प्रकारे 9 पर्यंत क्रिया आपलं काम फिनिश करते आणि बाकी सर्व आवरून घेण्यात बिझी होते. मेड आंटी येतात त्यांच्यासोबत. तर तसंच काही वेळाने मीन्स 9:45ला शुभला उठवायला येते. पण शुभ खूप गाढ आणि गोड झोपेत असल्यामुळे शुभ बोलतो तसंच डोळे बंद करूनच, की "थांब गं, 10 मिनिट मला प्लीज उठवू नको ना." "हो का?" तर क्रिया ओके बोलून बेडरूममध्ये आवरून घेत असते लाईट्स ऑफ ठेवूनच आणि तसंच 10 मिनिटने परत उठवते शुभला. तर शुभ उठतो आणि फोन बघतो, तर 2-3 मेल आलेले असतात. तर ते बघताच उठून बसतो आणि क्रियाला बोलतो, की "ओह गॉड! क्रियू हे बघ, हे मेल रीड कर." तर क्रिया बघते आणि वाचून घेते आणि शुभला गुड लक विश करते. तर शुभ बोलतो, "तुला ना वेळ सुद्धा देता येणार नाहीये मला. घरी असून पण नसल्यासारखा बिझी होईल मी आणि तरी तू गुड लक विश करत आहेस? ओह! मीन्स शुभ आता बिझी होणार." हां, मग तू कामात बिझी होत आहेस, कुठे कोणासोबत फिरायला जात नाहीयेस. जे मला राग येईल किंवा मी रुसून बसेल आणि हे खरंच खूप चांगलं आहे. सो प्राउड ऑफ यू माय बेबी. आणि असं बोलून लगेच शुभला गालावर किस करते क्रिया आणि मग हं, शुभ पण हग करतो क्रियाला आणि गालावर किस करून बोलतो, की "इतकी सपोर्टिव्ह बायको असेल तर प्रत्येक हार्ड लेव्हल ईझी जाईल मला. सो थँक यू सो मच." तर क्रिया पण त्याचा स्माईल करते आणि मग शुभ जातो आपलं आवरून घेतो आणि अंघोळ वगैरे होताच हॉलमध्ये बसतो. तर क्रिया चहा घेऊन येते आणि शुभला चहा देऊन परत जात असते हॉलमध्ये, रूममध्ये. तर शुभ बोलतो, "क्रियू, तुला काम नसेल तर बस ना थोडा वेळ इथेच." तर क्रिया हो बोलत बसते. तर शुभ बोलतो, "तुला खरंच काहीच नाही वाटत आहे का, आता मी जास्त बिझी होणार आणि तुला वेळ नाही देता येणार याचं?" तर क्रिया बोलते, "सकाळपासून हेच चाललंय डोक्यात, पण ठीक आहे. लाइक आधी आपण लाँग डिस्टन्समध्ये असताना सोबत नव्हतोच ना आणि आज सोबत तरी आहे आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे जसं मला वाटत आहे, तसं तुलाही वाटत आहे. सो यापेक्षा जास्त काय हवंय आपल्याला?" दोघांना फील होतंय म्हणजे आपण बिझी असेल तरी सोबतच आहे, जवळच आहे. कळलं का? तर शुभ स्माईल करत बोलतो, की "हो, हे अगदी बरोबर आहे आणि कितीही कामात असेल तरी मी तुला वेळ देणार. रोज सारखं नाही देता आलं तरी वेळात वेळ काढून देणार हे नक्की." तर क्रिया बोलते, "हो, ते माहिती आहे मला आणि छान कामात लक्ष दे. मी ठीक आहे. सो इतकं विचार करू नको, ओके?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे." आणि मग क्रियाला रिविकाचा कॉल येतो. तर क्रिया रिसीव्ह करून बोलते. तर रिविका विचारत असते, "मॅम, तुम्ही केव्हापर्यंत ऑफिसला येताय?" तर क्रिया सांगते तसं आणि कॉल ठेवून जाते रेडी व्हायला ऑफिससाठी. रेडी होऊन क्रिया आपला टिफिन घेते आणि शुभला सांगते, की "वेळेत जेवण कर, अगदी वेळेत. मी कॉल करणार आहे, जेवला की नाही हे विचारायला, सो मला खोटं बोलायचा प्रयत्न पण नको करू. बिकॉज मी जेवण किती आहे ते मार्क करून ठेवलंय. सो वेळेत जेवण करून काम कर, नाहीतर मी आल्या-आल्या खूप जास्त ओरडणार आहे." तर शुभ स्माईल करत बोलतो, की "ठीक आहे गं, करतो जेवण." आणि मग क्रिया चालली जाते ऑफिसला आणि शुभ असतो आपलं काम करत घरी. हं, हं. दुपारी दिलेल्या वेळेत शुभला जेवायचं आठवतं तर तसंच जेवायला बसतो आणि इतक्यात येतो क्रियाचा व्हिडिओ कॉल.
तर शुभ रिसीव्ह करून बोलतो, "सुरूच आहे जेवण आणि तुझं झालं का?" तर क्रिया बोलते, "मी जस्ट बसतच होती, हे बघ." आणि मग दोघेही व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघत जेवण करून घेतात आणि मग कॉल कट करून परत कामात बिझी होतात. ओहो! बिझी कपल. इव्हनिंगला ऑलमोस्ट 5 वाजेपर्यंत शुभ कामातच बिझी असतो. देन लॅपटॉप बाजूला ठेवत विचार करतो, की क्रिया येईल आता. सो तिच्यासोबत टाईम स्पेंड करतो. मग बसतो परत काम घेऊन. तर असं बोलून शुभ जातो, फ्रेश होतो आणि चहा करत असतो. तर चहा बनवून झाल्यानंतर शुभ बघतो टाईम तर 5:20 झालेले असतात. तरी क्रिया आलेली नसते. तर शुभ करतो कॉल. तर क्रिया रिसीव्ह करते आणि सांगते, की "हां, बस निघतच आहे मी. येते नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये." तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो. आणि मग वेट करत बसतो. देन क्रिया येते. मस्त दोघेही हग करतात आणि मग क्रिया जाते, फ्रेश होते, छान चेंज करून येऊन बसते हॉलमध्ये. फायनली पूर्ण दिवस गेल्यानंतर भेट झालेली आहे. सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 330 मध्ये बघणार आहे आपण आता दोघांमध्ये कशाबद्दल काय-काय बोलणं होतं आणि कुठल्या बोलण्यामुळे काय ट्विस्ट येतो आणि एवढं सर्व नॉर्मल असताना दोघांमधून एक चुकी करतो. सो ते काय आहे अँड कोण करणार तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.